हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 10 भाग 11. थॉटलेसनेस अँड डीप स्लीप. विचारशून्यता आणि गाढ झोप. जर विचारशून्यता हे वास्तव, तर गाढ झोप ही वास्तवाची अनुभूती आहे का? गाढ झोपेत विचार नसतात. मग आपला सर्व प्रयत्न गाढ झोप येण्यासाठी आहे का? अर्थात गाढ झोप ही अंतिम ज्ञानाची अनुभूती नाही. दोन्हीत प्रचंड फरक आहे. गाढ झोप ही बनावट किंवा नक्कल विचारशून्यतेची. गाढ झोपेत व्यक्तीमध्ये विचार असतात, परंतु ते अव्यक्त असतात. आत्मसाक्षात्कारात कुठलेच विचार नसतात. आपण म्हणू शकतो, आत्मसाक्षात्कारी व्यक्तीत वासना नसतात, म्हणजे विचारांचं मूळ नसतं किंवा बीज नसतं. गाढ झोपेत वासना असतात, त्याचा कधीतरी विचार असा उद्रेक होऊ शकेल. आत्मसाक्षात्कारामध्ये वासनाच नष्ट होतात, त्यामुळे विचार येतील कुठून? तर मग हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा प्रवास निराधार विश्वासाच्या अज्ञानापासून सुरू होऊन आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचला आहे. ही संपूर्ण शांततेची आणि संपूर्ण ज्ञानाची अवस्था, मानवी जीवनाचं परम ध्येय.